स्वरूपा, हो. काय बनवते? मुळ्याचे पराठे. कोणासाठी? तुझ्या डब्यासाठी. खरं? वाव. हो. तर मंडळी, आपण इथे मुळ्याच्या पाल्याची भाजी चिरून घेतली आहे. त्याचबरोबर कांदाही बारीक चिरून टाकलाय त्यामध्ये. तुम्हीही तसंच घ्या. त्यामध्ये आता आपण टाकू पावडर मसाले, गरम मसाला, लाल तिखट आणि चाट मसाला आणि मीठ टाकलंय चवीनुसार. तुम्हाला जेवढं तिखट, तुम्हाला जर मिरचीही पाहिजे असेल तर हिरव्या मिरच्या टाकू शकता. आणि आता इथे स्टफिंग आणि पीठ पोळीचं मळून झालंय, जेणेकरून आता आपण त्याला मस्तपैकी बनवू आणि तुपाने भाजू. तुम्ही घरचं तूप वापरा. आम्ही ते आणलं नव्हतं म्हणून आम्ही अमूलचं तूप आणलं होतं. तर पहिला अशी पोळी लाटून घ्या आणि त्याच्यामध्ये आपण ते स्टफिंग चांगलं भरून घेऊ. भरायच्या आधी थोडंसं ते तुम्ही हाताने दाबून त्याच्यातलं पाणी काढा, कारण पाल्याला पाणी सुटतं मिठामुळे. तर मीही तसंच घेऊन भरलं आहे आणि असं चांगलं घड्या घालून व्यवस्थित पॅक करा त्याचं तोंड व चांगलं हाताने ते बंद करून घ्यायचं आणि चांगलं पिठात मळून त्याला एकरित्या सगळीकडे दाबून घ्यायचं ते, जेणेकरून ते स्टफिंग सगळीकडे पसरेल. आणि अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची ती पराठ्याची. आणि ते आपलं रेडी आहे. थँक्यू बघितल्याबद्दल.